नमस्कार. ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आज आपण सर्व विषयांवरील काही प्रश्नोत्तरे पाहणार आहोत, जी तुम्हाला रिव्हिजन म्हणून उपयोगाला नक्कीच येतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारलेली संघटना कोणती? भारत स्त्री महामंडळ. आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते होते? विश्वास, एकता, बलिदान. 1857च्या उठावास स्वातंत्र्य युद्ध असे कोणी संबोधले? वि. सावरकर. डॅश यांना भारताचे पितामह असे म्हटले जाते? दादाभाई नौरोजी. खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते? चित्तरंजन दास, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, महादेव रानडे. योग्य उत्तर आहे चित्तरंजन दास. मोहम्मद पैगंबरांचे जन्मस्थान कोणते? मक्का. राजा कनिष्काची राजधानी कोणती होती? पेशावर. श्रवणबेळगोळ या ठिकाणी कोणत्या राजाचा मृत्यू झाला? चंद्रगुप्त. बक्सारची लढाई कधी झाली? 22 ऑक्टोबर 1764. मुंबई ब्रिटिशांना कोणाकडून आंदण मिळाले होते? पोर्तुगीज. ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली? सुरत. फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते? रक्ताचे शुद्धीकरण. चयापचय क्रियेतील सततच्या बिघाडामुळे कुठले खडे तयार होतात? सिस्टीनचे खडे. ज्या विषाणूमुळे कर्करोग होतो अशा विषाणूंना काय म्हणतात? ऑन्कोजेन. खालीलपैकी कोणती ग्रंथी अंतस्त्रावी व बाह्यस्त्रावी असे दोन्ही गुणधर्म दाखवते? यकृत, जठर ग्रंथी, लाळ उत्पादक ग्रंथी, स्वादुपिंड. योग्य उत्तर आहे स्वादुपिंड. खालीलपैकी कुठल्या भागात अन्नपचन क्रिया होत नाही? मोठे आतडे, मुख, लहान आतडे, जठर. योग्य उत्तर आहे मोठे आतडे. मानवी मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या धमनीला काय म्हणतात? कोरोनरी आर्टरी. रक्त गोठण्यासाठी क्रिया सुरू करण्याचे कार्य कोण करतात? रक्तपट्टिका. खालीलपैकी कुठली पेशी ही पांढऱ्या पेशीचा प्रकार नाही? योग्य उत्तर आहे एरिथ्रोसाइट्स. हेमॅटॉलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे? रक्त. रेटिना कोणत्या अवयवात आढळतो? डोळा. रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये कोणता खनिज पदार्थ असतो? लोह. खालीलपैकी कोणता रक्तगट तुरळक आहे? ए, बी, ओ, ए बी. योग्य उत्तर आहे ए बी. कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात? जीवनसत्व ड. माणूस दिवसाला किती वेळा श्वासोच्छ्वास करतो? 28,800. शक्तीचे एकक काय आहे? वॅट. ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते? डेसिबल. ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमात सर्वाधिक असतो? स्थायू. कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा डॅश व्हावी लागते? रूपांतरित. सूर्यप्रकाशात एकूण किती रंग समाविष्ट असतात? 7. दूरदृष्टीचा दोष दूर करण्यासाठी कोणते भिंग वापरतात? बहिर्वक्र भिंग. खालीलपैकी कोणता पदार्थ विजेचा सुवाहक नाही? चांदी, तांबे, ॲल्युमिनियम, रबर. योग्य उत्तर आहे रबर. विद्युत इस्त्रीचे कार्य डॅश यावर आधारित आहे? जूलचा नियम. विश्वातील सर्वात तीव्र बल कोणते? न्यूक्लिअर बल. डॅश येथे वस्तूचे वजन सर्वात जास्त असते? पृथ्वीच्या विषुववृत्तावर. पाणी कोणत्या तापमानावर उकळते? 100 डिग्री सेंटीग्रेड. वैद्यकशास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते? हिप्पोक्रेट्स. इंद्रधनुष्यातील सप्तरंग एकत्र आल्यावर कोणत्या रंगाचा प्रकाश मिळेल? पांढरा. खालीलपैकी कोणते संमिश्र हे तांब्याचे संमिश्र नाही? पितळ, स्टेनलेस स्टील, ब्रॉन्झ, जर्मन सिल्वर. योग्य उत्तर आहे स्टेनलेस स्टील. गोबर गॅस संयंत्रातून कोणता वायू तयार होतो? मिथेन. मतदानाच्या शाईमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो? सिल्वर नायट्रेट. अग्निशमन यंत्रामध्ये कोणता वायू वापरतात? कार्बन डायऑक्साईड. डॅश हा रंग प्राथमिक रंग नाही? हिरवा. ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? वातावरणातील बदल. वनस्पतींच्या योग्य वाढीसाठी एकूण किती मूलद्रव्यांची आवश्यकता असते? 16. वनस्पतीला भावना असतात असा सिद्धांत कोणी मांडला? डॉक्टर जगदीशचंद्र बोस. डॅश विद्युत अपघटनी आहे? युरिया. कोरडी हवा विजेची डॅश असते?
दुर्वाहक. न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत? 3. कोणत्या पदार्थावर चुंबकीय परिणाम होत नाही? रबर. पितळ हे संमिश्र कोणत्या धातूचे बनलेले आहे? तांबे व जस्त. कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? हिरा. विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला? थॉमस एडिसन. ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला? आइन्स्टाईन. विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला? आइन्स्टाईन, न्यूटन, कोपर्निकस, राईट बंधू. योग्य उत्तर आहे राईट बंधू. भांड्यांना कलई करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? कथील. हॅलोजन कुळातील नसलेले मूलद्रव्य कोणते? हेलियम. खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही? आर्गॉन, लिथियम, हेलियम, निऑन. योग्य उत्तर आहे लिथियम. ऑक्सिजनच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती असते? 8. खालीलपैकी शून्य गटातील वायू कोणता? क्लोरीन, हेलियम, ब्रोमीन, आयोडीन. योग्य उत्तर आहे हेलियम. विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? गॅल्व्हनोमीटर. JSW पॉवर प्लांट काय वापरून वीज निर्मिती करते? कोळसा. ऋणप्रसारित कणांना काय म्हणतात? इलेक्ट्रॉन्स. वनस्पतींची नैसर्गिक वर्गीकरण पद्धती कोणी शोधून काढली? बेंथम व हुकर. खालीलपैकी कोणता वनस्पती समूह सृष्टीतील उभयचर वनस्पती म्हणून ओळखला जातो? टेरिडोफाइट्स, ब्रायोफाइट्स, जिम्नोस्पर्म्स, एंजिओस्पर्म्स. योग्य उत्तर आहे ब्रायोफाइट्स. शैवाल आणि बुरशीचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटात होतो? जिम्नोस्पर्म्स, एंजिओस्पर्म्स, थॅलोफाइट्स, ब्रायोफाइट्स. योग्य उत्तर आहे थॅलोफाइट्स. उत्पादनात खालीलपैकी कोणते शैवाल अगार नावाच्या पदार्थाच्या व्यावसायिक उत्पादनाकरिता वापरतात? हरित शैवाल, लाल शैवाल, ब्राऊन शैवाल यापैकी नाही. योग्य उत्तर आहे लाल शैवाल. ब्रायोफायटा डॅशच्या बाबतीत टेरिडोफायटापेक्षा वेगळे असतात. बिगर वाहिनीयुक्त. खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटामध्ये संवहनी संस्था बीजाणू निर्मिती असते परंतु बीजे नसतात? ब्रायोफायटा, आवृत्तबीजी, टेरिडोफायटा, अनावृत्तबीजी. योग्य उत्तर आहे टेरिडोफायटा. नेचे डॅश या गटात मोडतात? टेरिडोफायटा. आवृत्तबीजी वनस्पती वर्गामधील सर्वात लहान वनस्पती कोणती? वोल्फिया. खालीलपैकी कोणता ग्रुप ड्युअल प्लांट म्हणून ओळखला जातो? शैवाळ, एंजिओस्पर्म्स, कवक, लायकेन्स. योग्य उत्तर आहे लायकेन्स. वनस्पतीशास्त्राची पहिली जागतिक परिषद कोठे भरली? पॅरिस 1867. वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता? जीन्स, कुळ, ऑर्डर, स्पेसीज. योग्य उत्तर आहे स्पेसीज. खालीलपैकी कोणते शैवाल पाण्यात येते व त्याला फुले येत नाही? म्युकर, पेनिसिलियम, स्पायरोगायरा, हेलिमिंथस. योग्य उत्तर आहे स्पायरोगायरा. स्पायरोगायरा डॅश शैवाल आहे? हरित. सूर्यफूल डॅश वनस्पती आहे? द्विबीजपत्री. खालीलपैकी कोणती वनस्पती टेरिडोफायटा या संवहनी वनस्पती वर्गात येत नाही? फिलिसिनी, मुसी, लायकोपोडियम, इक्विसेटिनी. योग्य उत्तर आहे मुसी. पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात असणारे मूलद्रव्य कोणते? ऑक्सिजन. पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यासाठी काय आवश्यक असते? सूर्यप्रकाश. रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये कोणता खनिज पदार्थ असतो? लोह. खालीलपैकी कोणता रक्तगट तुरळक आहे? ए, बी, ओ, AB. योग्य उत्तर आहे AB. कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात? जीवनसत्व ड. व्हिटॅमिन सी कोणत्या फळात सर्वात जास्त आढळते? संत्री. खालीलपैकी कोणता आजार विषाणूमुळे होतो? कावीळ. श्वसनाचे विकार कशामुळे होतात? वायू प्रदूषण. मानवी पेशींमध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात? 23. भारताचा पहिला उपग्रह कधी अवकाशात सोडण्यात आला? 19 एप्रिल 1975. ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात? क्लाउड सीडिंग.
खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात? अल्टोमीटर, थर्मामीटर, स्टेटस्कोप, बॅरोमीटर. योग्य उत्तर आहे स्टेटस्कोप. एखादी वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडत असल्यास तिची एकूण ऊर्जा स्थिर असते. युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती असते? 46. ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे? कासव. ऑलिव्ह रिडले कासव प्रजाती संवर्धनासाठी ओळखले जाणारे गाव कोणते? वेळास. वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणास म्हटले जाते? संत तुकाराम. लोकमान्य टिळकांनी कोणती वृत्तपत्रे सुरू केली? केसरी व मराठा. संत गाडगेबाबा यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला? 23 फेब्रुवारी 1876. पुढीलपैकी कोणता ग्रंथ स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिला नाही? माझी जन्मठेप, गुलामगिरी, काळे पाणी, हिंदुत्व. योग्य उत्तर आहे गुलामगिरी. मनाचे श्लोक कोणी लिहिले? संत रामदास. महर्षी कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? आत्मवृत्त. मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? बाळशास्त्री जांभेकर. गुलामगिरी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर. महात्मा फुले. वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणत्या साहित्यातील आहे? गीतांजली, आनंदमठ, उत्सर्ग यापैकी नाही. योग्य उत्तर आहे आनंदमठ. पवनार येथे परमधाम आश्रम कोणी स्थापन केला? विनोबा भावे. सत्यमेव जयते हा शब्द खालीलपैकी कोणत्या ग्रंथातून घेतला आहे? ऋग्वेद, मुंडक उपनिषद, गरुड पुराण, ईशा उपनिषद. योग्य उत्तर आहे मुंडक उपनिषद. पुढीलपैकी कोणत्या महापुरुषाचा महाराष्ट्रामध्ये जन्म झाला आहे? दयानंद सरस्वती, दादाभाई नौरोजी, राजा राममोहन रॉय, गोपाळ कृष्ण गोखले. योग्य उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले. पंढरपूर विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यासाठी आमरण उपोषण कोणी केले? साने गुरुजी. नारळ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. श्रीफळ. शेवट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? प्रारंभ. दुभत्या गाईच्या लाथा गोड या म्हणीचा अर्थ सांगा. फायदेशीर गोष्टीसाठी त्रास सहन करणे. आकाशाला भिडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. सर्वोच्च बिंदू गाठणे. इच्छिलेली वस्तू देणारे झाड या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. कल्पवृक्ष. शहाणपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? भाववाचक नाम. गोड या शब्दाचा नामरूपी शब्द निवडा. गोडवा. मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? मनुष्यत्व. मराठीत नामाचे मुख्य किती प्रकार पडतात? 3. झाड हे डॅश आहे. सामान्य नाम. मुखातून निघणाऱ्या मूलध्वनीला काय म्हणतात? वर्ण. ज्या वर्णाचा स्पष्ट उच्चार करण्यासाठी स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते त्यांना काय म्हणतात? व्यंजन. खालीलपैकी आर्यन गटातील भाषा कोणत्या? मराठी, फारसी, संस्कृत, गुजराती. मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती, कानडी, मल्याळम, संस्कृत, गुजराती, बंगाली. मराठी, तेलुगू, कानडी, मल्याळम. योग्य उत्तर आहे मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती. भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? व्याकरण. मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? 34. पुढीलपैकी औष्ठस्वर कोणते? अ, आ, ए, ऐ, उ, ऊ, अ, ई, स. योग्य उत्तर आहे उ, ऊ. क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो? संयुक्त व्यंजन. अर्थपूर्ण अक्षर समूह म्हणजे डॅश होय. शब्द. पुढीलपैकी महाप्राण व्यंजन कोणते? ह. खालीलपैकी कोणता वर्ण स्वर नाही? क, अ, आ, ई. योग्य उत्तर आहे क. खालीलपैकी दंत्य वर्ण कोणता? त, व, ट, क. योग्य उत्तर आहे त. दूषित पाण्यामुळे आजार होतो या विधानाचा प्रयोग ओळखा. अकर्मक कर्तरी. धन्वंतरी या अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा. कुशल वैद्य. खालील व्यंजनापैकी कठोर व्यंजन कोणते? ग,
च, ज, द. योग्य उत्तर आहे च. मराठी व्याकरणात वर्णमालेत एकूण किती स्वर आहेत? 14. मराठी वर्णमालेत एकूण डॅश वर्ण आहेत? 50. ज्या वर्णाचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना काय म्हणतात? स्वर. खालीलपैकी घोष व्यंजन कोणते? घ, श, च, ट. योग्य उत्तर आहे घ. खालीलपैकी कंठ तालव्य वर्ण ओळखा. अ, ण, ऐ, व. योग्य उत्तर आहे ऐ. खालीलपैकी मृदू व्यंजन ओळखा. ख, छ, द, श. योग्य उत्तर आहे द. अ अधिक ई. ए. खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला नाही? संस्कृत, मराठी, तामिळ, कन्नड. योग्य उत्तर आहे मराठी. खालीलपैकी स्वरादी वर्ण ओळखा. ऑ, ॲ, औ. योग्य उत्तर आहे अम. ह मिसळून झालेल्या वर्णांना काय म्हणतात? कठोर वर्ण, मृदू वर्ण, महाप्राण, अल्पप्राण. योग्य उत्तर आहे महाप्राण. खालीलपैकी महाप्राण वर्ण कोणते? क, ख, ग, ठ, ड, ढ, फ, भ, ध, त, थ, ज. योग्य उत्तर आहे प, फ, ध. श, श, स या वर्णांना काय म्हणतात? उष्मे. प, फ, ब, भ, म हे कोणते वर्ण आहेत? औष्टे वर्ण. पुढीलपैकी संयुक्त स्वर कोणते? आ, ई, उ, ओ, उ, ऋ, ई, झ, अ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ. योग्य उत्तर आहे ए, ऐ, ओ, औ. क, च, त, ट, प या गटातील व्यंजनांना काय म्हणतात? स्पर्श व्यंजने. पुढीलपैकी कोणता वर्ण औष्ट नाही? न, प, ब, म. योग्य उत्तर आहे न. ऋ हा स्वर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? मूर्धन्य, कंठतालव्य, नासिक्य, दंत्य. योग्य उत्तर आहे मूर्धन्य. 14 खडी कशी तयार होते? व्यंजनात 14 स्वर मिसळून. मराठीत क्ष व ज्ञ ही डॅश आहेत. जोडाक्षरे. ह्रस्व स्वरांचा उच्चार कसा असतो? कमी लांबीचा. पुढीलपैकी कोणता ह्रस्व स्वर नाही? ऋ, ऋ, ई, उ. योग्य उत्तर आहे उ. पुढीलपैकी कंठ तालव्य वर्णाची जोडी ओळखा. ओ, औ, उ, उ, ग, घ, ए, ऐ. योग्य उत्तर आहे ए, ऐ. ज्या वर्णाचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना काय म्हणतात? अनुनासिके. चकोर या शब्दातील च हा वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तालव्य, कंठ, दंत औष्ट, दंत. योग्य उत्तर आहे तालव्य. संयुक्त स्वर हे डॅश असतात. दीर्घ उच्चाराचे. मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात? 14. अनुनासिकेचे दुसरे नाव काय? परसवर्ण. पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. धरा. माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणी लिहिले? महात्मा गांधी. ग्रामगीता कोणी लिहिली आहे? संत तुकडोजी महाराज. रंगीत छपाईची सुरुवात कधी झाली? 1457. खालीलपैकी कोणते राज्य पोलीस दलाचे नियतकालिक मुखपत्र आहे? भगीरथ, दक्षता, राजपथ, पोलीसनामा. योग्य उत्तर आहे दक्षता. महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य कोणते आहे? सदरक्षणाय, खलनिग्रहणाय. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज कोणत्या दिवशी प्रदान केला? 2 जानेवारी 1961. महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे? गडद निळा. खालीलपैकी कोणती संस्था पोलीस यंत्रणेचा भाग नाही? BPR&D, NIA, MEA, SSB. योग्य उत्तर आहे MEA. महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी कोणते पद नाही? पोलीस शिपाई, हवालदार, फौजदार, लान्स नाईक. योग्य उत्तर आहे लान्स नाईक. पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती? BPR&D. भारताचे डॅश हे सर्व संरक्षण दलाचे प्रमुख असतात? राष्ट्रपती.
जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचे प्रमुख कोण असतात? पोलीस अधीक्षक. पण प्रधानमंत्री यांची सुरक्षा व्यवस्था सांभाळणारी मुख्य संस्था कोणती आहे? CSPG. भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचे नाव काय आहे? रॉ. लातूर जिल्हा कोणत्या पोलीस परिक्षेत्रामध्ये येतो? नांदेड. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे? मुंबई. राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? पोलीस महासंचालक. SRPFची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? पुरंदर. अक्षय ऊर्जा दिन 20 ऑगस्ट काय? 22 मार्च. जागतिक जल दिन. कोणता जिल्हा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो? यवतमाळ. सुवर्णक्रांतीचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे? मधुमक्षिका पालन, अन्न उत्पादन, दुग्ध उत्पादन, फलोत्पादन. योग्य उत्तर आहे मधुमक्षिका पालन. को 86032 ही कोणत्या पिकाची जात आहे? ऊस. श्रीवर्धन येथील कोणत्या जातीची सुपारी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे? रोठा. महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली डाळिंबाची जात कोणती? गणेश. पुढीलपैकी चिकूसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते? पुणे, घोलवड, राजेवाडी, महाबळेश्वर. योग्य उत्तर आहे घोलवड. अंजीर पिकाचे उत्पन्न सर्वात जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? कोल्हापूर, कणकवली, राजेवाडी, वसई. योग्य उत्तर आहे राजेवाडी. खालीलपैकी द्राक्षांचा प्रकार कोणता? फ्लेम, चौसा, HMT, पायरी. योग्य उत्तर आहे फ्लेम. महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? 9. हरित क्रांती कशाशी निगडीत आहे? अन्नधान्य उत्पादन. दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती? रेगूर मृदा. संत्री उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारे शहर कोणते? नागपूर. रायगड जिल्ह्यातले प्रमुख पीक कोणते? भात. पुणे जिल्ह्यातील पहिले ऊस संशोधन केंद्र कोठे आहे? मांजरी. घनसाळ ही प्रसिद्ध तांदळाची जात प्रामुख्याने कोणत्या तालुक्यात आढळते? आजरा. महाराष्ट्रात गहू संशोधन केंद्र कोणत्या तालुक्यात आहे? निफाड. डहाणू तालुका कशासाठी प्रसिद्ध आहे? चिकू. को 86032 ही कोणत्या पिकाची जात आहे? ऊस. परभणी क्रांती काय आहे? भेंडीचा प्रकार. राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणती मृदा आढळते? लुकण, जांभी, रेगूर, गाळ मिश्रित. योग्य उत्तर आहे जांभी. पीतक्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? मत्स्य उत्पादन, तेलबिया उत्पादन, भाजीपाला उत्पादन, दुग्ध उत्पादन. योग्य उत्तर आहे तेलबिया उत्पादन. जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? रत्नागिरी. महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात कोणती मृदा विकसित झाली आहे? काळी. महाराष्ट्रात कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो? कोकण. खालीलपैकी कोणते अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही? महागणपती, मयुरेश्वर, चिंतामणी, बल्लाळेश्वर. योग्य उत्तर आहे बल्लाळेश्वर. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे? दापोली. पुढीलपैकी कशाचा महाराष्ट्राच्या हवामानावर प्रामुख्याने प्रभाव पडतो? दख्खनचे पठार, पठारावरील डोंगररांगा, सह्याद्री पर्वत, कोकण. योग्य उत्तर आहे सह्याद्री पर्वत. खालीलपैकी कोणती देशी गाय ही नांदेड जिल्ह्यातील स्थानिक प्रजाती आहे? गीर, लाल कंधारी, साहिवाल, डांगी. योग्य उत्तर आहे लाल कंधारी. एप्रिल मे महिन्यात महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाला काय म्हणतात? आंबेसरी. पावसाळ्याच्या कालावधीत विदर्भात पश्चिमेकडून पूर्वेकडे गेल्यास पर्जन्याचे प्रमाण वाढत जाते. ईशान्य मोसमी वारे कोणत्या कालावधीत वाहतात? नोव्हेंबर ते फेब्रुवारी. उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या ठिकाणी डॅश निर्माण होते? दाट धुके. जून ते सप्टेंबर काळात पडणारा पाऊस कोणत्या प्रकारच्या वाऱ्यांपासून पडतो? नैऋत्य मोसमी. घनसाळ ही तांदळाची प्रसिद्ध जात प्रामुख्याने कोणत्या तालुक्यात आढळते? आजरा. कापूस या पिकासाठी कोणती मृदा उपयुक्त आहे? रेगूर मृदा.
पिवळसर तपकिरी मृदा कोणत्या भागात आढळून येते? चंद्रपूर, भंडारा, पूर्व भाग. रेगूर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळून येते? दख्खनचे पठार. कोणत्या साली मुंबई मँगलोर अशी कोकण रेल्वे सेवा सुरू करण्यात आली? 1998. मुंबई गोवा हायवे हा खालीलपैकी कोणत्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जातो? NH 166, NH 66, NH 04, NH 06. योग्य उत्तर आहे NH 66. रत्नागिरी जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता? NH 166. गोंदिया जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी विमानतळ आहे? बिसरी. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विमानतळ नाही? शिर्डी, जळगाव, सांगली, नाशिक. योग्य उत्तर आहे सांगली. वाठवण हे नियोजित बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? पालघर. चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंधुदुर्ग. खालीलपैकी कोणता महामार्ग धुळे जिल्ह्यातून जात नाही? NH 8, NH 3, NH 6, NH 211. योग्य उत्तर आहे NH 8. महाराष्ट्रातील पहिला लोहमार्ग कोणत्या 2 शहरांपासून सुरू झाला? मुंबई ठाणे. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग नंबर किती आहे? 211. समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील किती मुख्य जिल्ह्यातून जातो? 10. भारताचा सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता? NH 44. महामार्ग बांधताना त्याच्या बाजूला डॅश असतात. सेवा रस्ते. समृद्धी महामार्ग या प्रकल्पाची अंमलबजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे? MSRDC. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे? नागपूर. शिवडी न्हावाशेवा हा सागरी पूल कोणत्या 2 शहरांना जोडतो? मुंबई, नवी मुंबई. भारतातील मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणते? मुंबई. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी रेल्वे डिव्हिजन आहे? जळगाव, अमरावती, भुसावळ, धुळे. योग्य उत्तर आहे भुसावळ. खालीलपैकी कोण महाराष्ट्रातील रस्त्यांचे बांधकाम व देखभाल करण्याचे कार्य करत नाही? MSRDC, जिल्हा परिषद, NHAI, MSSC. योग्य उत्तर आहे MSSC. दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? चेन्नई. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? मुंबई. भीमा नदी कोणत्या राज्यातून वाहत नाही? आंध्र प्रदेश. भाबर तराई हा प्रदेश कशाच्या कार्यामुळे तयार होतो? नदी. झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते? वुलर. कृष्णा पंचगंगा नद्यांचा संगम कोठे होतो? नरसोबाची वाडी. इरै नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? वर्धा. नागार्जुन धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? कृष्णा. कराडजवळ प्रीती संगम येथे कोणत्या नद्यांचा संगम आहे? कृष्णा व कोयना. जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते? नाथसागर. यमुना व गंगा या नद्यांचा संगम कोठे होतो? प्रयागराज. यालांग झागबू ही नदी भारतामध्ये कोणत्या नावाने वाहते? ब्रह्मपुत्रा. खालीलपैकी कोणती नदी रत्नागिरी जिल्ह्यातून वाहत नाही? कुंडलिका, जगबुडी, शास्त्री, बाव. योग्य उत्तर आहे कुंडलिका. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? कावेरी, वैतरणा, पेरियार, तेरेखोल. योग्य उत्तर आहे कावेरी. तवा नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तापी, चंबळ, सोन, नर्मदा. योग्य उत्तर आहे नर्मदा. नद्यांच्या सखल प्रदेशात झालेल्या नवीन गाळाच्या निक्षेपणास काय म्हणतात? खादर. पुढीलपैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही? यमुना. कावेरी नदी कोणत्या 2 राज्यातून वाहते? कर्नाटक, तामिळनाडू. नर्मदा नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते? अरबी समुद्र. तापी नदीचे उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे? बैतूल जिल्हा. हिमनदीच्या खनन कार्यामुळे खालीलपैकी कोणते भूरूप तयार होते? लोमती नदी, भूछत्र खडक, पंखाकृती मैदान, यारदान. योग्य उत्तर आहे
लोमती नदी. खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही? गोदावरी, ब्रह्मपुत्रा, गंगा, नर्मदा. योग्य उत्तर आहे नर्मदा. दोन नद्यांमधील प्रदेशाला काय म्हणतात? दुआब. कोणती नदी अरबी समुद्राला मिळते? तापी. इंद्रावती नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? गोदावरी. कायर धरण कोणत्या नदीवर आहे? विदर्भा. जायकवाडी धरण गोदावरी नदीच्या कोणत्या उपनदीवर बांधले आहे? सिंदफणा. तापी नदीचे उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे? बैतूल जिल्हा. भामरागड येथील संगमामध्ये कोणत्या नदीचा समावेश होत नाही? प्राणहिता. धुळे कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? पांझरा. खालीलपैकी कोणती वैनगंगा नदीची उपनदी नाही? गाढवी, वाघ, प्रवरा, अंधारी. योग्य उत्तर आहे प्रवरा. परभणी जिल्ह्यात खालीलपैकी कोणती नदी वाहत नाही? पूर्णा, दुधना, वैनगंगा, गोदावरी. योग्य उत्तर आहे वैनगंगा. नर्मदा व तापी या नद्या डॅश आहे? पश्चिम वाहिनी. कोकणच्या दक्षिण सीमेकडून कोणती नदी वाहते? तेरेखोल. मुळा, मुठा, गुड, नीरा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? भीमा. नर्मदा नदीचा उगम कोठे आहे? अमरकंटक. कादवा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? गोदावरी. खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती? कृष्णा, गोदावरी, चंबळ, नर्मदा. योग्य उत्तर आहे नर्मदा. पुढीलपैकी कोणती नदी अरबी समुद्राला मिळते? तापी, कावेरी, गोदावरी, कृष्णा. योग्य उत्तर आहे तापी. बालीबेला धरण कोणत्या राज्यात आहे? ओडिशा. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? गंगा. सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? नर्मदा. चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? ओडिशा. दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे? जम्मू काश्मीर. भारतातील सर्वात लांब धरण कोणते? हिराकूड. भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? सुंदरबन. आग्रा हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? यमुना. राजस्थानच्या वाळवंटातून वाहणारी एकमेव नदी कोणती? लुनी. भारतातले सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? चिल्का, ओडिशा. गुप्त युगात वराहमिहिराने लिहिलेला बृहत्संहिता हा ग्रंथ कोणत्या विषयावर होता? खगोलशास्त्र. चातुर्वर्ण चिंतामणी हा ग्रंथ कोणी लिहिला? हेमाद्री. चरक हा कोणाच्या दरबारातील राजवैद्य होता? कनिष्क. कलिंग प्रदेश कोणत्या राज्याचे प्राचीन नाव आहे? ओडिशा. दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती? हम्पी. हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली? सिंधू. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी डॅश हा इंग्रज वकील उपस्थित होता? हेनरी ऑक्सिडेन. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी कोणती होती? राजगड. छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? नायिकाभेद, सात शतक, बुधभूषण यापैकी सर्वच. योग्य उत्तर आहे यापैकी सर्वच. 6 जून 1674 रोजी कोणत्या गडावर शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न झाला? योग्य उत्तर आहे रायगड. खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात अधिक जिंकला? तोरणा, रायगड, राजगड, सिंहगड. योग्य उत्तर आहे तोरणा. छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ कोठे आहे? बुद्रुक. शिवाजी महाराजांच्या 8 सदस्य परिषदेत खालीलपैकी कोणाकडे अर्थमंत्री पद होते? पेशवा, सुमंत, अमात्य, पंडितराव. योग्य उत्तर आहे अमात्य. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शिरपामाळ हे ठिकाण कोठे आहे? जव्हार. शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध कोणत्या ठिकाणी केला? प्रतापगड. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म डॅश वर्षी झाला? 1657.
शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांना काय म्हणत असत? पेशवा. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या शिवराज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचा समावेश नव्हता? चित्रदुर्ग, पंढरपूर, अकार्थ, कळवण. योग्य उत्तर आहे पंढरपूर. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर खालीलपैकी कोणत्या साली स्वारी केली? 1664, 1670, 1664, 1666, 1668, 1666, 1666, 1670. योग्य उत्तर आहे 1664, 1670. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? 1674. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत खालीलपैकी कोण होते? हंबीरराव मोहिते, रामचंद्र त्रिंबक डबीर, अण्णाजी दत्तो, मोरो त्रिंबक पिंगळे. योग्य उत्तर आहे रामचंद्र त्रिंबक डबीर. छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यांपैकी कोणता किल्ला बांधलेला आहे? सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा, सिंधुदुर्ग. योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग. शिवाजी महाराजांचे आजोळ डॅश ठिकाणी आहे? बुलढाणा. छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु म्हणून कोणाला ओळखले जाते? समर्थ रामदास. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवनेरी. धारासन सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? सरोजिनी नायडू. भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणास म्हणतात? कॉर्नवॉलिस. वायव्य सरहद्द प्रांत कोणी निर्माण केला? लॉर्ड कर्झन. कोणत्या गोलमेज परिषदेत महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते? दुसरी. पुणे करार कोणामध्ये झाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी. फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखतात? खान अब्दुल गफार खान. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापित केला? यादव घराणे. दुसरे इंग्रज मराठा युद्ध कोणत्या ठिकाणी झाले आहे? आसई. प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या साली झाली? 1760, 1764, 1757, 1765. योग्य उत्तर आहे 1757. प्लासीची लढाई कोणामध्ये झाली? सिराजुद्दौला आणि इंग्रज. सुरुवातीच्या वैदिक आर्यांचा धर्म प्रामुख्याने कोणता होता? निसर्गाची पूजा आणि यज्ञ. होम रूल लीगची स्थापना कोणी केली? अड्यार. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद. दांडी येथे मिठाचा सत्याग्रह कोणी केला? महात्मा गांधी. मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते? नवाब सलीमुल्ला. महात्मा गांधींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली? दक्षिण आफ्रिका. मिठाच्या सत्याग्रहामुळे प्रसिद्ध झालेले शिरोडे हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंधुदुर्ग. असहकार चळवळ कोणत्या साली सुरू झाली? 1920. सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी डॅश आहे? 1930 ते 1934. खालीलपैकी कोणास देशबंधू म्हणून ओळखले जाते? चित्तरंजन दास. ब्रिटिशांनी भारतात डॅश या युद्धाने राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली? प्लासी. इंग्लंडमध्ये मायकल ओडवायरचा खून कोणी केला? सरदार उधम सिंग. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला? गीता रहस्य. अमेरिकेत गदर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? लाला हरदयाळ. पंजाब केसरी कोणास संबोधले जाते? लाला लजपत राय. खालीलपैकी कोणती व्यक्ती 1857च्या उठावाशी संबंधित नाही? पेठचा राजा भगवंतराय, गुलमार दुबे, अजिनन नर्तिका, काश्मीरचा राजा गुलाब सिंह. योग्य उत्तर आहे काश्मीरचा राजा गुलाब सिंह. जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? रवींद्रनाथ टागोर. 1936 साली महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते? फैजपूर. ब्रिटिश हिंदुस्थानाचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? वॉरेन हेस्टिंग.
खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा या नावाने देखील ओळखला जातो? 1909, 1919, 1935, 1947. योग्य उत्तर आहे 1909. महात्मा गांधींनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता? चंपारण्य. काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली? सुरत. 1916 साली झालेल्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? बाबू अंबिकाचरण मुजुमदार. खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते? लॉर्ड लिटन, लॉर्ड रिपन, लॉर्ड डफरीन, लॉर्ड कर्झन. योग्य उत्तर आहे लॉर्ड रिपन. हैदराबाद स्टेट कोणत्या वर्षी भारतात विलीन करण्यात आले? 1948. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? 1936. भारत स्वतंत्र झाल्यावर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण होते? पोर्तुगीज. आर्य महिला समाजाचे संस्थापक खालीलपैकी कोण? दादोबा पांडुरंग तरखडकर, पंडिता रमाबाई, सरस्वती जोशी, साने गुरुजी. योग्य उत्तर आहे पंडिता रमाबाई. महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर कोणत्या विषयासंदर्भात प्रश्न मांडले? शिक्षण. आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास काय नाव दिले? शहीद आणि स्वराज्य. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली? 1 नोव्हेंबर 1956. स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाली? सातारा. बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? नाना जगन्नाथ शंकरशेठ. आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले? लक्ष्मी स्वामीनाथन. 1857 मध्ये रॉबर्टसन हा कोणत्या परिसराचा कलेक्टर होता? पुणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? 1927. चितगाव येथील शस्त्रागारावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती? सूर्यसेन. डॅश हे क्रांतिकारक चाफेकर बंधूंचे जन्मस्थान आहे? चिंचवड. कलेक्टर जॅक्सनचा वध करणारे क्रांतिकारक कोण? अनंत लक्ष्मण कान्हेरे. जॅक्सनचा वध करणारे अनंत कान्हेरे कोणत्या संघटनेशी संबंधित होते? अभिनव भारत. हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली? स्वामी रामानंद तीर्थ. मराठवाडा मुक्ती दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? 17 सप्टेंबर. संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे? मोझरी. मुंबईतील सर्वात जुने वाचनालय कोणते? ससून वाचनालय. लीप वर्षात एकूण किती दिवस असतात? 366. चंद्र सूर्याभोवती फिरतो हे विधान एक वस्तुस्थिती आहे. अतिनील किरणांपासून रक्षण करणारा ओझोनचा थर कोणत्या भागात आढळतो? स्थितांबर. कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात? मंगळ. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे डॅश म्हणतात? परिभ्रमण. कोणत्या ग्रहाभोवती कडी आहे? शनी. जगातील सर्वात लहान देश कोणता? व्हॅटिकन सिटी. नासा ही संस्था कोठे स्थित आहे? वॉशिंग्टन. लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? थेम्स. उलट्या टोपलीच्या आकाराच्या एस्किमोच्या घराला काय म्हणतात? इग्लू. राशी 12 आहेत तर एकूण नक्षत्रे किती आहेत? 27. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? जिनिव्हा. जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता? भारत. मूळ रेखावृत्त कोणत्या देशातून जाते? इंग्लंड. खालीलपैकी कोणता देश काळ्या समुद्राची सीमा जोडत नाही? जॉर्जिया, बल्गेरिया, बेलारूस, तुर्कीये. योग्य उत्तर आहे बेलारूस. भारताची भूसीमा किती देशांना भिडते? 7. नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश. योग्य उत्तर आहे सिक्कीम. विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? अवशिष्ट. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? धर्मनिरपेक्ष, साम्राज्यवादी, लोकशाही, प्रजासत्ताक,
योग्य उत्तर आहे साम्राज्यवादी. 10 एप्रिल हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? होमिओपॅथिक दिन. बुडापेस्ट कोणत्या देशाची राजधानी आहे? हंगेरी. पुढीलपैकी कोणते कालव्याचे शहर म्हणून ओळखले जाते? तुरीन, जेपाल्स, वेनिस, बुल्गेरिया. योग्य उत्तर आहे वेनिस. पुढीलपैकी आशियातले सर्वात मोठे वाळवंट कोणते? गोबी, राजस्थान, कच्छ, सहारा. योग्य उत्तर आहे गोबी. गौत्या सूर्याचा देश असे कोणत्या देशाचे वर्णन केले जाते? जपान. कोटोपेक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? इक्वेडोर. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? गुरु. खालीलपैकी कोणता तारा आहे? शुक्र, सूर्य, मंगळ, चंद्र. योग्य उत्तर आहे सूर्य. पृथ्वीवर गोडे पाणी किती टक्के आहे? 3. अष्टाध्यायी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पाणिनी. गौतम बुद्धांच्या आईचे नाव काय होते? महामाया. आर्यांची कुटुंब व्यवस्था ही कोणत्या प्रकारची होती? पितृसत्ताक. कोणार्क येथील सूर्य मंदिर हे कोणत्या स्थापत्य शैलीचे उदाहरण आहे? नागर शैली. 7व्या शतकात इस्लामची शिकवण कोणी दिली? मोहम्मद पैगंबर. सुरुवातीच्या वैदिक आर्यांचा धर्म प्रामुख्याने कोणता होता? निसर्गाची पूजा आणि यज्ञ. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापित केला? यादव घराणे. हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली? सिंधू. जैनांच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणतात? आगमसूत्र. अजिंठ्याचे चित्र काय दर्शवते? जातक. संस्कृत कवी कालिदास यांनी नागपूरमधील रामटेक येथे खालीलपैकी कोणते काव्य रचले? मेघदूत. रामचरितमानस. राग दरबारी. कुमार संभव. योग्य उत्तर आहे मेघदूत. गुप्त युगात वराह मिहिराने लिहिलेला बृहत्संहिता हा ग्रंथ कोणत्या विषयावर होता? खगोलशास्त्र. कोणत्या वेदांमध्ये औषधी वनस्पतींची माहिती दिलेली आहे? अथर्ववेद. कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीत झाली? राष्ट्रकूट. खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे? ऋग्वेद, आरण्यके, त्रिपिटक, ऐने अकबरी. योग्य उत्तर आहे त्रिपिटक. रामचरितमानस या अवधी भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली? तुलसीदास. बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे? गौतम बुद्ध. कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? सामवेद. पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली? कुमारगुप्त पहिला. महावीर वर्धमान हे जैन धर्माचे कितवे तीर्थंकर होते? 24वे. महाराष्ट्रातील सातवाहन राज्याची राजधानी कोणत्या ठिकाणी होती? प्रतिष्ठान. कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणती? सम्राट अशोक. प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोर्वे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? संगमनेर. गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते? लुंबिनी. गौतम बुद्ध आपल्या अनुयायांना उपदेश देताना कोणत्या भाषेचा वापर करत असत? पाली. महाभारतातील धृतराष्ट्र या राज्याच्या पत्नीचे नाव काय होते? गांधारी. बहामनी राज्याची स्थापना कोणी केली? हसन गंगू. सम्राट अशोकाचे शिलालेख पुढीलपैकी कोणत्या लिपीत नाहीत? देवनागरी. प्रसिद्ध अजिंठा या ठिकाणच्या लेण्या या प्रामुख्याने कोणत्या धर्माच्या आहेत? बौद्ध. सातवाहन काळातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र कोणते? पैठण. महाभारतातील 100 कौरवांच्या एकमेव बहिणीचे नाव काय? दुःशला. गौतम बुद्धांनी त्यांच्या 5 भिक्षूंना पहिला उपदेश कोणत्या ठिकाणी दिला? सारनाथ. जैन मतानुसार डॅश हे शेवटचे तीर्थंकर मानले जातात? वर्धमान, महावीर. नकुल व सहदेव कोणाचे पुत्र होते? माद्री. महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह कोणाच्या पाठिंब्यासाठी केला? शेतकऱ्यांसाठी. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक डॅश म्हणून ओळखले जाते? इंदिरा पॉइंट. खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा भारताला लागत नाही?
इराण. पुढीलपैकी कोणत्या देशाच्या सीमेशी भारताची सागरी सीमा संलग्न नाही? चीन, पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव. योग्य उत्तर आहे चीन. कोणत्या राज्याची सीमा नेपाळ, भूतान, बांगलादेश या 3 देशांना भिडली आहे? पश्चिम बंगाल. भारताची पूर्व पश्चिम लांबी किती किमी आहे? 2933. भारताला सुमारे किती किमी लांबीची किनारपट्टी लाभली आहे? 7517. खालीलपैकी कोणती पर्वतरांग जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे? अरवली, सातपुडा, काराकोरम, निलगिरी. योग्य उत्तर आहे काराकोरम. अंदमान आणि निकोबार बेटांचा समूह कोणत्या ठिकाणी आहे? बंगालचा उपसागर. पालची सामुद्रधुनी कोणत्या 2 देशांमध्ये आहे? भारत व श्रीलंका. पुढीलपैकी कोणता पर्वत नाही? सातपुडा, देवगिरी, निलगिरी, सह्याद्री. योग्य उत्तर आहे देवगिरी. भारताचा सर्वाधिक भूभाग कशाने व्यापला आहे? प्राचीन पठाराने. भारताच्या सर्वात दक्षिणेकडील भाग कोणता? अंदमान निकोबार. इंदिरा पॉइंट कोणत्या बेटावर आहे? निकोबार. समुद्र सपाटीपासून माउंट एव्हरेस्ट या पर्वत शिखराची उंची किती आहे? 8848 मीटर. श्रवणबेळगोळ हे तीर्थस्थान कोणत्या पर्वतात आहे? विंध्यगिरी. खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्रकिनारा नाही? केरळ, ओडिशा, आसाम, गुजरात. योग्य उत्तर आहे आसाम. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत जगातील कितव्या क्रमांकाचा मोठा देश आहे? 7व्या. संसदेचे प्रथम सभागृह कोणते आहे? लोकसभा. भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह कोणते? राज्यसभा. महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती आहे? 48. लोकसभा खासदार होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? 25 वर्षे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 81 नुसार लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती ठरवण्यात आली आहे? 552. खालीलपैकी कोण संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत पण ते संसदेचे अविभाज्य भाग आहेत? पंतप्रधान, भारताचे महान्यायवादी, राष्ट्रपती यापैकी नाही. योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. राज्यसभेचे सभापती कोण असतात? उपराष्ट्रपती. राज्यसभेचा सभासद म्हणून नियुक्तीसाठी वयाची अट काय आहे? 30 वर्षापेक्षा कमी नसावी. राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे? 250. साहित्य, शास्त्र, कला, समाजसेवा इत्यादी क्षेत्रातील तज्ज्ञांमधून जास्तीत जास्त किती सदस्यांची राष्ट्रपती राज्यसभेवर नियुक्ती करू शकतात? 12. शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी कोणती संसदीय समिती करते? लोकलेखा समिती. राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते? कधीच नाही. धनविधेयक डॅशमध्ये प्रस्तुत केले जाते? फक्त लोकसभेत. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत खालीलपैकी कोण मतदान करू शकत नाही? विधान परिषद निर्वाचित सदस्य. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष डॅश असतो? लोकसभेचे सभापती. खालीलपैकी कोणत्या गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो? राज्यसभा. सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? 5 वर्षे. लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणास आहे? राष्ट्रपती. भारतीय संसदेने संमत केलेला कायदा म्हणजे संसदेच्या दोन्ही गृहांनी संमत केलेले व राष्ट्रपतींनी मान्यता दिलेले विधायक. अतारांकित प्रश्नांची उत्तरे मागवण्यासाठी किमान किती दिवसांचा नोटीस कालावधी आहे? 15 दिवस. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल किती असतो? 6 वर्षे. ग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? प्रौढ स्त्रिया, प्रौढ पुरुष, 18 वर्षावरील संबंधित गावातील सर्व नागरिक मतदार यापैकी नाही. योग्य उत्तर आहे 18 वर्षांवरील संबंधित गावातील सर्व नागरिक मतदार. पंचायत राज पद्धतीत सर्वोच्च स्तरावर कार्यरत असणारी संस्था कोणती? जिल्हा परिषद.
महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी किती जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत? 50%. ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्य सरकार. ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? गटविकास अधिकारी. नगरपालिकेच्या अध्यक्षास काय संबोधले जाते? नगराध्यक्ष. पंचायत समितीचा सचिव कोण असतो? गटविकास अधिकारी. ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य खालीलपैकी कोणाचे असते? ग्रामपंचायत सचिव, पोलीस पाटील, सरपंच, तलाठी. योग्य उत्तर आहे सरपंच. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधीपासून अंमलात आली आहे? 1 मे 1962. सध्या पोलीस पाटील पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? 10वी उत्तीर्ण. पंचायत राज प्रणाली कोणत्या तत्वांवर आधारित आहे? विकेंद्रीकरण. पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक कोणास म्हणतात? विलासराव साळुंखे. आर्थिक वर्षात ग्रामपंचायतीच्या किती सभा भरवणे आवश्यक आहे? 4. खेडेगावात जन्ममृत्यूची नोंद कोण ठेवतो? ग्रामसेवक. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? मुख्य कार्यकारी अधिकारी. तलाठ्याची नेमणूक करण्याचे अधिकार सध्या कोणास आहेत? जिल्हाधिकारी. महाराष्ट्रात तंटामुक्ती अभियान कधीपासून सुरू झाले? 15 ऑगस्ट 2007. खालीलपैकी कोणते पोलीस पाटलाचे काम नाही? गुन्हेगारांना योग्य शासन करणे, गावामध्ये बंदोबस्त राखणे, पोलीस ठाण्यात गुन्ह्याची खबरबात देणे, सराईत गुन्हेगारांवर नजर ठेवणे. योग्य उत्तर आहे गुन्हेगारांना योग्य शासन करणे. गावचा पोलीस पाटील कोणाकडून नियुक्त केला जातो? उपविभागीय अधिकारी. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो? ग्रामसेवक. जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती कोणती? स्थायी समिती. भारताचे संविधान कधी अंमलात आले? 26 जानेवारी 1950. पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मूलभूत हक्कांमध्ये होत नाही? रोजगाराचा अधिकार, माहितीचा अधिकार, बालकांचे अधिकार, समान कामासाठी समान वेतन. योग्य उत्तर आहे माहितीचा अधिकार. भारतीय राज्यघटनेचे कलम 51A कशाशी संबंधित आहे? मूलभूत कर्तव्ये. भारतात केंद्रीय कॅबिनेट अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान. राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो? मुख्य न्यायाधीश. महाराष्ट्रात विधान परिषदेमध्ये राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची संख्या किती? 12. सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? नरेंद्र मोदी. अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? अर्थशास्त्र. भागीदारी संस्थेत भागीदारांची जबाबदारी केवढी असते? अमर्यादित. देशाचे वित्तीय धोरण कोण तयार करते? वित्त मंत्रालय. LIC ही संस्था कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? विमा. महाराष्ट्रात औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? 1962. सेज कशाच्या विकासाशी संबंधित आहे? उद्योगधंदे. चलनाच्या अवमूल्यनामुळे डॅश निर्यात वाढते. खालीलपैकी कोणता देश G20चा सभासद नाही? न्यूझीलंड, साऊथ आफ्रिका, रशिया, मेक्सिको. योग्य उत्तर आहे न्यूझीलंड. केंद्र शासनाची आयुष्मान भारत योजना कशाशी संबंधित आहे? आरोग्य. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.